नमस्कार मंडळी. तर आज आपण ट्राय करणार आहोत हे स्पिनाच रिकोटा, जो की एका इटालियन पास्त्याचा प्रकार आहे आणि मला एका जर्मन सुपर मार्केटमध्ये फिरता हे सापडलेलं आहे. ॲक्च्युअली सापडलं नाही, मिळालं आहे, कारण की हरवलेल्या वस्तू सापडतात राईट. तर मला जर्मन सुपर मार्केटमध्ये फिरता हे मिळालं आहे. तर काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून मी हे विकत घेतलं, पण यावरच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स होत्या ना, त्या सगळ्या जर्मनमध्ये होत्या आणि माझं जर्मन अजून एवढं परफेक्ट नाही आहे. तर विथ द हेल्प ऑफ ट्रान्सलेटर मी सगळं ट्रान्सलेट केलं आणि मला कळालं की हे खूपच सोपं आहे बनवणं. तुम्हाला फक्त उकळत्या मिठाच्या पाण्यात त्याला उकडायचं आहे आणि यू आर रेडी टू गो. टाडा! आणि खूप दिवसांनंतर माझ्या किचनच्या खिडकीतून सूर्यप्रकाश आत आलेला आहे. वाव! काहीतरी इझी ब्रीझी आणि झटपट बनणारं म्हणून मी हे घेतलं होतं, पण माझ्यासोबत ना एक ट्रॅजेडी झाली. तुम्हाला व्हिडिओच्या एंडला कळेल माझ्यासोबत काय झालं ते. हे जेव्हा उकडून रेडी झालं तेव्हा दिसायला तर छान दिसत होतं, पण मला ना चटपटीत खायला आवडतं आणि इकडे आल्यापासून इथली लोकं ना फार साधं जेवण जेवतात. तर चटपटीत खायला असं मला खूप कमी भेटतं आणि मी ठरवलेलं की मी आज काहीतरी चटपटीतच खाणार. तर मी काय केलं, माझ्या फ्रीजमध्ये चॉप्ड व्हेजिटेबल्स होत्यात आणि माझ्या सासूबाईंनी पाठवलेली ही कोल्हापुरी चटणी, त्याच्यात थोडं तेल घालून मी याला सॉटे करून घेतलं आणि माझ्याकडून एखादी गोष्ट करताना काही पडणार नाही किंवा काही सांडणार नाही असं अशक्य आहे. तर हे एक नैवेद्य माझा धरती मातेला पडलाच. हे एवढं टेम्पटिंग बनवून मी रेडी केलं आणि नाव इज द टाईम फॉर ट्रॅजेडी, व्हॉट हॅपन्ड विथ मी. तर आय डोंट नो वाय मी अचानक तो कागद परत वाचायला घेतला आणि त्या कागदावरती होतं की यामध्ये आहे अंड कोंबडीचं. मी घेताना हे व्हेजिटेरियन बघूनच घेतलं होतं, पण जे चायनीज लोकं वगैरे खातात त्यांच्यामध्ये अंड हे सुद्धा व्हेजिटेरियन येतं. तर तशा प्रकारचं व्हेजिटेरियन हे होतं आणि त्यामुळे मला हे एक घास पण नाही खाता आलं आणि हे मीच बनवलेलं, पण सगळ्यांनी माझ्यासमोर मला चिडवून खाल्लं. आणि दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ आणि मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चूस.